ज्या पद्धतीनं काही दिवसापासून पाकिस्तानच्या कुरघोड्या या ठिकाणी चालू आहेत, पाकिस्ताननी जे काही अतिरेकी पोसून ठेवलेले आहेत त्या अतिरेक्यांनी आपल्या भारतातील काश्मीरमध्ये पर्यटकांवरती हल्ला केला आणि आपले पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्यानंतर सुद्धा पाकिस्तानची जी काही कुरापत आहे ते शांत होत नाहीये। म्हणून मी खरंच भारताचा नागरिक म्हणून मला खूप अभिमान आहे ज्या पद्धतीनं भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यासाठी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांनी आजच ऑनलाईनद्वारे आमची बैठक घेतली आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। उद्या सकाळी 8 वाजता जुना मोंडा टावर इथून रॅली निघणार आहे आणि क्रॉस कॉर्नर इथे रॅलीचं समारोपन आहे। तर मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करणार आहे की देशभक्तांसाठी देशासाठी ही रॅली निघणार आहे। या रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी नम्र आव्हान या ठिकाणी करणार आहे। आणि खरंच आपल्याला कौतुक आहे ज्या पद्धतीनं भारतातील जे काही आपले शहर सैनिक आहेत त्यांनी पाकिस्तानला मुंहतोड जवाब या ठिकाणी दिलेला आहे। यासाठी आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, आपण त्यांना समर्थन दिलं पाहिजे। यासाठी उद्याची रॅली या ठिकाणी निघणार आहे। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।